ग्रामीण पेशंट कुठंतरी आपलेपणाने माझ्याकडे येत असतो आणि त्या रुग्णाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम 25 वर्षापासून 26 वर्षापासून मी लातूरमध्ये 23 तास जनतेच्या सेवेत राहणार आहे. त्यांच्यावरती उपचार करता, खऱ्या अर्थानं त्यांचा तुम्ही आशीर्वाद घेता, त्यांच्यावरती असे ट्रीटमेंट करून, आणि मग तुम्ही लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचे आशीर्वाद कसे घेणार? नक्कीच. डिफिसिट आपल्याला खासदारांच्या कडनं जे ज्या पद्धतीचं काम अपेक्षित आहे ते त्या पद्धतीने झालं नसल्यामुळं कदाचित एक एज्युकेटेड चेहरा जो सर्वसामान्यांना मान्य होईल आणि एक सर्वसामान्याशी रोज जुडला गेलेला चेहरा, माझं क्षेत्र वैद्यकीय असल्यामुळं मी रोज कमीत कमी 100-200 लोकांना भेटत असतो आणि त्यात मग गरीब, गोर, श्रीमंत, ग्रामीण, शहरी या सगळ्या क्षेत्रातली लोक माझ्याकडे येत असतात आणि मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, ग्रामीण भागातून आलेला आहे. त्यामुळं तिथल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला माणूस जो 26 वर्षापासून लातूरच्या जनतेशी जुळलेला आहे, लातूरच्या जनतेच्या 24 तास सेवेत आहे, असा एक चेहरा पक्षाला द्यावा वाटला असेल म्हणून पक्षाने माझा विचार केला असावा. आणि आपण ह्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की ह्या सगळ्या सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांना आपण नक्कीच न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि ह्या माझ्या भूमिकेवरच लोक मला निवडून देतील याच्याबद्दल मला शंका नाही. लातूर हा कृषी प्रधान मतदारसंघ आहे म्हणायला हरकत नाही, कारण लातूरमध्ये सगळा जो आर्थिक व्यवहार होत असतो तो शेतीच्या माध्यमातूनच होत असतो मॅक्झिमम, आणि शेतकरी हा कणा आहे अर्थव्यवस्थेचा लातूरचा. पण दुर्दैवानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुणीच काही बोलत नाहीये, ही शोकांतिका आहे. ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करण्याची मानसिकता आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो बेरोजगारीचा, कारण लातूरला इंडस्ट्रियल ग्रोथ काहीच नाही आहे आणि ह्या इंडस्ट्रियल ग्रोथ साठी पण कुणी धडपड करताना मला दिसत नाही म्हणजे फारशी, आणि त्या मुद्द्यावर सुद्धा आपण काही प्रमाणात जेवढं पॉसिबल होईल आपल्याच्याने तेवढं प्रामाणिकपणे काम करण्याची माझी मानसिकता आहे. दुसरं महिला सक्षमीकरण, महिलांच्या संरक्षणाचे प्रश्न आहेत, त्यांना आर्थिक पाठबळ कसं देता येईल, स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कशी मदत करता येईल, त्यासाठीही जेवढं जमेल तेवढं आपण काम करू. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पण आपल्याला लातूर शैक्षणिक हब आहे आणि त्यांच्या संरक्षण म्हणजे महिला स्टुडंट्सचं संरक्षण असेल, विविध कोर्सेस कसं आपल्याला इथं निर्माण करता येतील आणि विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा कशा वाढवता येतील त्यासाठी पण आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करता येईल. रेल्वेचे काही प्रश्न आहेतच जे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतात, कारण लातूरला रेल्वे लाईन तर झाली पण प्रश्न बाकी बरेच आहेत, कारण आपली कनेक्टिव्हिटी उत्तर भारताची कुठंच नाही आहे, साऊथ इंडियाची कुठंच नाही एखाद दुसरी रेल्वे सोडलं तर. आणि रेल्वे बोगीचा कारखाना तर आता झालाय चालू, पण आता तो कधी व्यवस्थितपणे रन होईल, किती दिवस त्याच्यासाठी लागणार आहेत माहित नाही. रेल्वेच्या प्रश्नावर सुद्धा नक्कीच आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे. पाणी प्रश्न हा लातूर सहकाऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न राहिलेला आहे नेहमीच. आरोग्याचे रिलेटेड काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर नक्कीच आपल्याला काम करता येईल. हे चर्चेतलेच आहेत प्रश्न. आपण सर्वात नवीन काही संकल्पना आहेत लातूर. नवीन संकल्पनेमध्ये जर समजा एखादं विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ वगैरे जर आपल्याला डेव्हलप करता आलं तर ते आपल्याला तशा दृष्टीने काही प्रयत्न करता आले तर आनंद वाटणार आहे. आणि ह्या प्रश्नामध्ये मला सांगा, बेरोजगारीच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. प्रश्न जो जुनाच आहे पण बऱ्यापैकी म्हणजे प्रॉब्लेम असलेला प्रश्न आहे, तर आपल्याला त्याच्यावर लढा देण्याची तयारी करावी लागणार आहे.
तर त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं काम करावं लागेल. आपण आता बोलताना म्हणाला की दररोज शेकडो नागरिक माझ्याकडे येतात आणि तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता, त्यांच्यावरती उपचार करता. खऱ्या अर्थानं त्यांचा तुम्ही आशीर्वाद घेता, त्यांच्यावरती असे ट्रीटमेंट करून, आणि मग तुम्ही लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचे आशीर्वाद कसे घेणार? नक्कीच त्यासाठी माझं प्रोव्हिजन मी थोडस मनामध्ये ठेवलेलं आहे. माझा दवाखाना चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहणारच आहे. माझ्या माध्यमातून नसला तरी, मी जरी प्रत्यक्ष बसलो नाही काही काळासाठी, तरी इतर माझे जे सहकारी राहतील त्यांच्या माध्यमातून माझा रुग्णसेवेचा हा जो यज्ञ आहे हा काही बंद होणार नाही. आणि माझ्या परीनं जेवढा वेळ मला देता येईल आल्यानंतर सुद्धा इथं असताना लातूरमध्ये, तो मी नक्कीच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. कारण माझी पहिली ओळख तर तीच आहे. आता मिळत असलेली ही जी सध्याची जी परिस्थिती आहे, किंवा भविष्यात जर खासदारकी मिळाली तर मला मिळणारच आहे, ती सुद्धा म्हणजे माझी दुसरी ओळख आहे. पहिली तर माझी डॉक्टर म्हणूनच ओळख आहे, कारण खासदारकी सुद्धा मला डॉक्टर म्हणूनच मिळणार आहे असं मला वाटतंय. कारण जर डॉक्टरकीच्या माध्यमातून माझा संपर्क राहिला नसता तर कदाचित पक्षानेही माझा विचार खासदारकीसाठी केला नसता. अंदाजे किती लोकांशी संपर्क झालेला आहे डॉक्टरकीच्या माध्यमातून? अंदाजे एक आकडा. ऍव्हरेज कमीत कमी मी 75-80 ते 100 लोकांशी रोज भेटतो कमीत कमी, आणि 25 वर्ष झालं चालू आहे. मग ते विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील, विविध क्षेत्रातले नागरिक असतील, महिला असतील, स्टुडंट्स असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, म्हणजे कुठलंही क्षेत्र असं नाही की जो पेशंट माझ्याकडे येत नाही. आणि माझी नाळ विशेषतः ग्रामीण भागाशी जुळलेली असल्यामुळं ग्रामीण पेशंट कुठंतरी आपलेपणाने माझ्याकडे येत असतो, आणि त्या रुग्णाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम 25 वर्षापासून 26 वर्षापासून मी लातूरमध्ये करत आहे. आणि याचा माझ्याकडे आलेला प्रत्येक रुग्ण साक्षीदार आहे, मला कुणाला सांगायची गरज नाही. असा एखादा प्रमुख मुद्दा आहे का की लोकांनी या मुद्द्यावरून तुम्हाला स्वीकारलं पाहिजे? सगळ्यात प्रमुख मुद्दा माझं, मी लोकल आहे. मी 24 तास जनतेच्या सेवेत राहणार आहे. कुठला खासदार जनतेच्या सेवेत राहिला 24 तास? कारण आजपर्यंत 25 वर्षापासून जनतेने बघितलेलं आहे मला, मी रोजच सेवेत आहे त्यांच्यात, आणि खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर मी कुठे जाणार आहे? म्हणूनच म्हणतो मी, नागरिकांनी जर इतका देवासारखा माणूस, आम्हाला उपचार करणारा माणूस लोकसभेमध्ये जर पाठवलं, आमची विचार केला जर मी राहिलो तर नक्कीच ह्या सेवेला खंड पडू देणार नाही. नक्कीच मी माझ्या जेवढा वेळ मला देता येईल माझ्या रुग्णांसाठी त्याचा मला आनंद राहणार आहे. कारण रुग्ण तर होतीलच, पण रुग्णाबरोबर मला सामान्याचे प्रश्न पण कळत राहतील. आवाज बहुजनांचा.